आणि मी पूर्वीच बोललो होतो की जळगावमध्ये 70 पार आम्ही या ठिकाणी विजय प्राप्त करू। तीच स्थिती आज आपल्याला बघायला मिळते आहे आणि आज मी लोकांचे खूप आभार मानतो की या ठिकाणी महायुतीला जबरदस्त असं यश या ठिकाणी मिळालेलं आहे। म्हणजे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या तिघांच्या युतीला जर आपण विचार केला तर जवळपास 70 पार मी जे म्हणायचो त्याच पद्धतीच्या जागा आम्ही जिंकलेलो आहे। जळगाव शहरामध्ये योगायोगाने जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही 3 जण मंत्रिमंडळामध्ये आहे। त्याच्यामध्ये गिरीश भाऊ असतील, सावकाराची असतील किंवा मी असेल। निश्चितपणाने जळगाव शहरामध्ये राहिलेली जी विकासाची कामं आहे ती केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा जिल्हास्तरीय समिती याच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसा आणण्याचा आम्ही तिघ मंत्री या ठिकाणी प्रयत्न करतो। आता भाषणात उल्लेख केला की जागा वाटपामध्ये खूप काही जण आवड रंगलेली परंतु निकाल जर आपण पाहिला तर दोन्ही पक्षांना खुश करणारा निकाल वाटतोय। निश्चितपणाने जागा वाटप करत असताना मंगेश दादांशी किंवा गिरीश भाऊंशी किंवा राजू मामांशी आमचं ऋतुमय थोडी झाली जागेंकरता, पण दोघांनी नंतर संयम पाळल्यामुळे युती फिक्स झाली, जागा योग्य वाटल्या गेल्या आणि निवडणूक लागल्यानंतर जनरली युती झाल्यानंतर एकमेक पक्ष त्याच्या पक्षांमध्ये राहतो, पण आम्ही काही जागेवर मला अडचण आली तर त्यांनी मदत केली, काही जागेवर त्यांना वाटलं की मी तिथे मदत केली पाहिजे, आम्ही एकमेकाला मदत केली। इतकं चांगलं नियोजन झाल्यामुळेच आम्हाला हे यश या ठिकाणी मिळालं। आता आम्ही सत्ताधारी ना आम्हीच विरोधक आहोत। मुंबईमध्ये मी तर मागेही बोललो तो मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होईल आणि मराठी हिंदू महापौर होईल। 130 जागांबद्दल तुम्ही बोललो मुंबईमध्ये मी बोललो होतो की मराठी माणूस आणि हिंदू माणूस महायुतीचा महापौर होईल आणि 100च्या वरती जागा ह्या आमच्या येतील आणि आज आपण बघतोय की 130च्या आसपास जागा या ठिकाणी आलेल्या। मराठी सगळेच आहोत ना, इकडेही मराठीच लढले तिकडेही मराठीच लढले, त्यामुळे मराठी या ठिकाणी पूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं आहे की मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार। मला असं वाटतं की हे यश जळगावकरांनी दिलेल्या विकासाच्या कौलाला यश आहे। हे यश हे सर्वसामान्य जळगावकरांचं आहे। हे यश गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वावर ठेवलेल्या विश्वासाचं आहे। हे यश गुलाब भाऊ आणि राजू मामा यांनी केलेल्या नियोजनाचं यश आहे असं मला वाटतं। खरं तर जागा वाटपामध्ये किंतु परंतु हे स्वाभाविक प्रत्येक पक्षाला वाटतं की आम्हाला जास्त जागा मिळावा, त्यांना वाटतं त्यांना जास्त जागा मिळावा, पण आम्ही समन्वयाने पुढे गेलो, एक संघ राहिलो आणि त्या एक संघ राहिल्यामुळे हा फायदा होताना दिसला।